नमस्कार मित्रांनो, राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। या संदर्भात महायुतीमध्ये देखील मोठ्या घडामोडी होण्याच्या चर्चा आहेत। त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक वेगळाच दावा केला आहे। या पार्श्वभूमीवर नुकतीच शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेस नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली आहे। आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत दावा केला आहे। त्यामुळे शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका चर्चेत आहे। मात्र संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यास उत्सुक आहे। ते ज्येष्ठ नेते आहेत, राज्यसभा ही ज्येष्ठांसाठीची असते असा टोमणाही त्यांनी मारला आहे। भुजबळ यांना फार पूर्वीपासून दिल्लीत जाण्याची इच्छा आहे। त्यासाठी 2 वेळा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली। शिवसेनेने त्यांना पराभूत केले, त्यामुळे त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिलेली आहे, असंही राऊत यांनी म्हणत छगन भुजबळ यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे। एवढंच नाही तर राज्यसभेवर 6 जागांसाठी महायुतीकडे बहुमत आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने राज्यसभेचे 1 जागा या पक्षासाठी उपलब्ध आहे। अशातच राऊत यांनी भुजबळ यांच्या विषयी राज्यसभेविषयी दावा केल्याने महायुतीत त्यांनी राजकीय वादाचा खडा टाकून तर पाहिला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आता संजय राऊत यांच्या या दाव्यानंतर छगन भुजबळ काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।